आषाढ महिन्यामध्ये जलदेवतांची पूजा करावी. यांना साती आसरा असेही म्हणतात. यांनाच काही ठिकाणी मोठ्या बाया मावलाई असेही म्हणतात. नदी, विहीर, तलाव यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन साती आसरांची पूजा करावी. साती आसरांच्या नावाने 7 लहान दगड मांडावेत. गाडीवानाच्या नावाने 2 लहान दगड व म्हसोबाच्या नावाने 1 दगड मांडावा. त्यांना जलाभिषेक करून सिंदूर लावावा. साती आसरांची हळदी कुंकू लावून पूजा करावी. त्यांची खणा नारळाने ओटी भरावी. ओटीमध्ये आरसा, फणी, वेणी, फुले, बांगड्या, जोडवी, मेहंदीचा कोन इत्यादी साहित्याने त्यांची ओटी भरावी. फुलांचे हार साती आसरा व गाडीवान म्हसोबास घालावेत. त्यांच्या पुढे आरती लावावी. उदबत्ती लावून ओवाळावे. धूपदीपाने ओवाळावे. नंतर आरती म्हणावी. आरती झाल्यावर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये भाजी, भाकरी, वरण भात यांचा तसेच पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवतात. म्हसोबालाही भाजी, भाकरी, वरण भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच या सात्विक नैवेद्याबरोबरच दहीभात, अंडे यांचाही नैवेद्य म्हसोबास दाखवतात. गाडीवानासही सात्विक नैवेद्य दाखवावा. नंतर नमस्कार करावा व आपली मनोकामना देवीपुढे सांगावी. तसेच जाणत्या अजाणतेपणी झालेल्या चुकांची क्षमा मागावी. नंतर साती आसरांच्या नावाने 7 सवाष्णींना घरी बोलावून जेवू घालावे. त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची खणा नारळाने ओटी भरावी व त्यांच्या पाया पडावे. अशा प्रकारे साती आसरांची पूजा केल्यामुळे संतती संबंधी समस्या असतील तर त्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतात. शारीरिक व्याधी कमी होतात व आर्थिक बरकत येते. अशा प्रकारे जलदेवतेच्या पूजनाने त्यांचा काही त्रास असेल किंवा दोष असेल तर तो कमी होऊन जलदेवतांची कृपा प्राप्त होते. विहीर, बोर यांचे पाणी टिकून राहते. जय साती आसरा. साती आसरांच्या नावाने चांगलं.